संपूर्ण राज्यासह देशभरात गाजत असलेल्या कॅप्टन अशोक खरात याच्या प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे रोज होत असून शिर्डीमध्ये सध्या भोंदू अशोक खरात याच्या कथित कारनाम्यांमुळे मोठी खळबळ उडाली आहे। 4 एकर जमिनीच्या खरेदी व्यवहारात मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा आरोप पुढे आला असून या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये नव्यानं गुन्हा दाखल करण्यात आला। मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांच्या फिर्यादीवरून अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात तसेच व्यवहारातील मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनवणे आणि अशोक तांबे या 5 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। फिर्यादीमध्ये नमूद केल्याप्रमाणे कर्जाच्या मोबदल्यात व्याजाने पैसे देत संबंधितांनी जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। तसेच या व्यवहारात फसवणूक आणि सावकारकी कायद्याचं उल्लंघन झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले। या प्रकरणात पोलिसांनी तातडीनं कारवाई करत अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना ताब्यात घेतलं असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। रावसाहेब नानासाहेब गोंदकर बोलतो। आम्ही व्याजी पैसे घेण्यासाठी चौकशी करीत होतो, तर त्यामध्ये खरंच साहेब आम्हाला नाशिकला भेटले। तिथून आम्ही 2 गाड्यांमध्ये रात्याला आलो। दुय्यम निबंधकाकडे आम्ही गहाण खत म्हणून म्हणत होतो, त्यांनी ते डॉक्युमेंट खरेदी खताचे केले आणि त्यानंतर यमो करून दिला आणि 5,52,00,000 रुपये दिले आणि आम्ही 3 कोटीची मागणी केलेली होती। त्याच्यानंतर किरण माझ्या खात्यावरती 1 रुपया पण पैसे आले, पण ते मला त्याचा कुठलाही उपयोग झाला नाही। ते किरण सोनवणेवर माझा विश्वास होता म्हणून, आणि अरविंद बावके आणि भाऊसाहेब चौधरी, गुंजाळ आणि वाणी हे सोबत होते। त्यावेळेला आम्ही ते गहाणखत करून दिलं आणि त्यानंतर आम्ही निघून आलो सहाय्य करून। काय सांगितलं गेलं होतं फसवणूक केलं असल्याचं तुम्ही गुन्हा दाखल केलाय? फसवणूकच केलेली, ते व्याजी पैसे म्हणून त्यांनी आम्हाला दिलेले होते। मला किरण सोनवणेंनी सांगितलं की आपण 2% पैसे घेऊ राहिलो आणि सर्व डॉक्युमेंट त्यांच्याकडेच होते। त्यामुळे मग मला त्यामध्ये काही कळत नसल्यामुळे ते पैसे डायरेक्टली त्यांनी जे आलेले चंद्रपंढरी भरले, काही पैसे पंजाब सिंध बँक त्यामध्ये होते, त्याचे त्यांनी माझ्याकडून चेकवर सह्या करून घेतल्या आणि मी त्याच्यानंतर ते सह्या करून मी शिंदे पळच्या पैसे थांबलो। माझी तब्येत खराब असल्यामुळे त्याच्यामुळे मग ते पुढे गेले आणि त्यांनी ते पैसे कशा प्रकारे दिले ते त्यांना माहिती। नेमकं हा जो व्यवहार घडला त्यावेळेस कोण कोण तिथे उपस्थित होतं, कशा कशा प्रकारची बोलणी झाली? कॅप्टन सर, मी, रावसाहेब गोंदकर, त्यानंतर किरण सोनवणे, त्यानंतर अरविंद पांडुरंग बावके आणि सचिन वाणी, गुंजाळ आणि भाऊसाहेब चौधरी, आम्ही एवढे होतो। तांबे कोण होते? तांब्यांकडे ते त्यांचं काय व्यवहार झालेला असेल तो मला काही माहित नाही। मी तांब्यांना तर आत्ता बघितलं। आता तुमची काय मागणी आहे? आमची एवढीच मागणी आहे, आमची पूर्णपणे फसवणूक झालेली आहे। आमची कॅप्टन खरातने केलेली आहे। आम्हाला आमची जमीन पूर्णपणे मिळावी, कारण आम्ही त्यामध्ये। दरम्यान अशोक खरात यांना शिर्डीमध्ये कोट्यवधींची मालमत्ता उभी केल्याची माहिती समोर येत असून या सर्व व्यवहारांची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकामार्फत तपास सुरू आहे। या घटनेमुळे शिर्डी परिसरात मोठी चर्चा रंगली असून पुढील तपासात आणखीही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान आरोपी अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात हिला देखील अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते। तसेच या प्रकरणामध्ये शिवनिका संस्थांचे उपाध्यक्ष शिर्डीतील उद्योजक जितेंद्र शेळके यांचीही चौकशी झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यांच्यासह 8 ते 10 जणांची तब्बल 12 तासांहून अधिक वेळ शिर्डी पोलिसांनी चौकशी केली आहे असंही समजतं। कॅप्टन अशोक खरात अवैध मार्गाने कमवलेल्या पैशांचा वापर सावकारकीचा धंदा चालवण्यासाठी करीत असल्याचं या निमित्तानं उघड होत असून शिर्डीमध्ये त्यानं बड्या धिंडांना आपला काळा पैसा व्याजाने दिला असल्याचीही शक्यता आहे। अल्पावधीतच श्रीमंत झाल्याची काही उदाहरणं शिर्डी शहरामध्ये असून कॅप्टन खरातच्या आशीर्वादानं मागील 5 वर्षामध्ये काहींनी मोठमोठ्या प्रॉपर्ट्या उभ्या केल्याचीही चर्चा असून काहींनी तर पुण्यातही मोठी संपत्ती उभी केल्याची दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू आहे।
या सर्वांची चौकशी होणं गरजेचं असून अरविंद बावकेच्या अटकेमुळे कॅप्टनशी हितसंबंध असणारी अनेक बडी नावं पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या गुन्ह्यामध्ये पुढे आणखी किती आरोपींवर कारवाई होणार याकडेही सर्वांचं लक्ष लागून आहे. एसन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.